सकाळी सकाळी मस्त कोवळ ऊन पडले, वरीचं भात करते, पण त्याआधी मी चहा पिते. माझी जेव्हा सकाळ होते तेव्हा बोक्याची रात्र होते. चप्पल बघितली की राणीला समजते की आपण कुठेतरी चाललेत. जातात रस्त्यामध्ये फुलं घेतली आणि माझ्यासोबत नेहमी असंच होतं, मला कधी स्टॉल बांधता आला नाही. शाळेतल्या पोरांना, या सायकलवर चालणाऱ्या बाबांना बाय करत, सोलर बघत आणि या रस्त्यावरचे खड्डे चौकत आम्ही चाललोय हापूसबागला. आई तुळजाभवानी मातेचा पलंग बघण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी. मला वाटलं आम्हाला उशीर झालाय, पण जशी रस्त्यावर लोक दिसली तसं म्हटलं नाही, आहे अजून पलंग. हे आहे हापूसबाग आणि आज असते हापूसबाग गावची यात्रा. फुलं घेतली, मारुतीचं दर्शन घेतलं आणि हा पलंग बनवण्याचा मान घोडेगावातील ठाकूर कुटुंबियांना असून यासाठी लागणारे साहित्य अहमदनगरचे पलंगी कुटुंब पुरवतात. आणि हा तयार केलेला पलंग बरोबर 21 दिवसाआधी घोडेगावात मिरवणूक करून घोडेगावमधून जुन्नर, जुन्नरमधून कुमशेत, कुमशेतवरून हापूसबाग, हापूसबागवरून नारेंगाव अशा ठिकाणी थांबत थांबत जातो. आणि मेन म्हणजे हा पलंग तुळजापूर पर्यंत पायी जातो. बरोबर दसऱ्याच्या दिवशी म्हणजे आज हा पलंग त्या ठिकाणी पोहोचतो आणि त्या ठिकाणी जेव्हा होम करतात त्या ठिकाणी हा पलंग मोडला जातो आणि मोडून हा पलंग त्या होमामध्ये जाळून टाकला जातो आणि दरवर्षी हा पलंग नवीन बनतो. या ठिकाणी गावचे लोक तिथे फुगडी खेळतात आणि म्हणतात आणि ही त्यांच्या गावची यात्रा.